आनंद आहे। एक सुशिक्षित अशी आमची सहकारी तेजश्री करंजुले पाटील हिने आज नगराध्यक्ष पदाचा चार्ज या ठिकाणी घेतलाय। तिच्या संपूर्ण झंझावात आम्ही पाहिलाय आणि एका जी आम्ही घोषणा केली होती की भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ, आणि अंबरनाथ हे ज्या पद्धतीने शहर वाढतंय त्याच्या नागरी सुविधांसाठी प्राधान्य देत तेजश्री त्या ठिकाणी काम करेल हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। तिच्या सोबत अतिशय प्रगल्भ असे मला वाटतं शहर आघाडी केलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे जे आमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि या सगळ्यांच्या योगदानाने अंबरनाथ एक अतिशय सुंदर आणि लोकांना जसं हवंय त्या पद्धतीचं शहर या ठिकाणी उदयाला येईल। जो अजेंडा आमचा होता या अंबरनाथकरांच्या समोर ज्या आम्ही गोष्टी ठेवल्या होत्या, आमच्या सगळ्यांचं शीर्षस्थ नेतृत्व आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्यांनी जे मत किंवा जो विकास या येणाऱ्या दिवसामध्ये अंबरनाथकरांसाठी दाखवलाय तो पूर्ण करण्याची जबाबदारी आता तेजश्री आणि तिच्या सोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांवर आहे। मला पूर्ण विश्वास आहे की तेजश्री अतिशय चांगला असा कार्यकाळ तुझा या ठिकाणी असणार आहे। आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्या सोबत आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की अंबरनाथकर ज्यांनी भरभरून विश्वास तुझ्यावरती ठेवला आणि तुला बहुमताने निवडून दिलंय, तूही त्या विश्वासाला सार्थ ठरशील हा मला पूर्ण विश्वास आहे। अगदी 100% मला चांगला आठवतंय, ना खाऊंगी ना खाणे दूंगी, आणि ज्याचा उल्लेख केला होता भाषणामध्ये स्वतः सीए आहे, त्याच्यामुळे हिशोब कसे घेतात हे तेजश्रीला शिकवायची गरज नाही। ती तिच्या प्रोफेशनला जे ती शिकली आहे तिच्या पूर्ण शिक्षणाचा उपयोग हा अंबरनाथकरांसाठी होईल, ज्याचा उल्लेखही तिने तिच्या भाषणामध्ये केला। आज तिचा पहिला दिवस आहे, वयाने छोटी आहे, अनुभव तिला नक्कीच येतील। तुमच्या सगळ्यांची सुद्धा साथ ही याच्या पुढे ही तेजश्री सोबत असू द्या हेही मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेन। नाही, अर्थात सगळ्यांचाच वाटा, आणि सगळ्यात महत्वाची गावदेवीची जी सभा झाली ज्याला स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी संबोधित केलं होतं, ती सभा ही मला वाटतं की या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट असेल आणि त्या पद्धतीने आम्ही तर सगळे कार्यकर्ते आहोत। मी असेन, कथोरे साहेब आहेत, करंजुले साहेब असतील, अभिजित असेल, विश्वजित असेल, इथे असलेले सगळेजण, परंतु ती जी सभा झाली ती सभा अत्यंत टर्निंग पॉइंट ठरली अंबरनाथची। अंबरनाथला काय देणार आहोत आम्ही आणि अंबरनाथची खऱ्या अर्थाने एक ब्लू प्रिंट काय असणार आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी मांडली आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या दिवसात या अंबरनाथचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम होईल। धन्यवाद। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।